विद्यार्थी मित्र हो, ऑनलाईन स्टडीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वी गणित भाग 1 व 2 या विषयाअंतर्गत उपघटक अपरिमेय संख्या तथा सेमीमध्ये इरॅशनल नंबर याचा अभ्यास करणार आहोत. इरॅशनल नंबर आपल्याला नंबर लाईनवर दाखवायचा आहे. मग तो √2 असेल, √3 असेल, √5 असेल, √7 असेल, -√2 असेल. तत्पूर्वी आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी रिकॉल करायच्या आहेत. नैसर्गिक संख्या म्हणजेच नॅचरल नंबर्स जे एन या लेटरने डिनोट केले जातात ते आपल्याला माहिती आहे. पहिला नॅचरल नंबर 1 हा असून पुढे क्रमशः 2, 3, 4, 5 अशा क्रमशः संख्या येतात ज्यांना शेवट नाही. यानंतर पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर जो W या लेटरने डिनोट केलेला आहे आणि पहिली पूर्ण संख्या 0 असून पुढे क्रमशः 1, 2, 3, 4 पुढे संख्यांना शेवट नाही. शेवटची संख्या आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर ज्या आय या लेटरने या ठिकाणी डिनोट केलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे संख्या रेषेवर जेव्हा आपण पूर्णांक संख्या दाखवतो तेव्हा साधारणपणे मध्यभागी 0, त्याच्या उजव्या बाजूला धन पूर्णांक संख्या क्रमशः 1, 2, 3 आणि डावीकडे क्रमशः -1, -2, -3 अमर्याद अशा प्रकारे त्याचं डिनोशन असतं, ते आपल्याला माहिती आहेत. त्याचबरोबर परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स जे आर या लेटरने डिनोट केलेले आहेत आणि परिमेय संख्या p/q या स्वरूपात लिहितात आणि q इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे छेद कधी शून्य असत नाही. या ठिकाणी परिमेय संख्येची काही उदाहरणं दिलेली आहेत जी p/q स्वरूपात ऑलरेडी दिलेली आहेत किंवा ती आपण p/q स्वरूपात लिहू शकतो. या ठिकाणी -4 म्हणजेच -4/1, 0 म्हणजेच 0/1, 3 म्हणजेच 3/1 आणि 8 मीन्स 8/1. त्यानंतर अपरिमेय संख्या या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये पहिली अपरिमेय संख्या इथे दिलेली आहे पाय. नंतर वर्गमुळात 3 संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, ते या संख्येचं वर्गमूळ पूर्ण संख्या नाही, म्हणून अशा प्रकारच्या संख्या या चिन्हामध्ये आल्या तर त्यांना आपण या ठिकाणी अपरिमेय संख्या म्हणणार आहोत आणि दशांश चिन्ह असलेल्या अशा प्रकारच्या संख्या त्यांनाही आपण अपरिमेय संख्या म्हणणार आहोत. या ठिकाणी एक विधान केलेलं आहे, परिमेय संख्यांच्या व्यतिरिक्त संख्या रेषेवर आणखी अनेक संख्या असतात त्या परिमेय नसतात म्हणजेच अपरिमेय असतात. असो, आपण या ठिकाणी √2 ही अपरिमेय संख्या आहे आणि ती संख्या रेषेवर कशी दाखवायची ते पाहणार आहोत. तत्पूर्वी √2 म्हणजे नेमकं किती डिस्टन्स, किती अंतर हे आपण या फिगरच्या सहाय्याने समजून घेणार आहोत. या ठिकाणी एक रेडीमेड फिगर तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. इथे 0 ही संख्या असून ती सी या बिंदूने इंडिकेट केलेली आहे किंवा सीने इंडिकेट केलेली आहे. इथे 1 ही संख्या असून ती बिंदू बी ने दर्शवलेली आहे. त्याचबरोबर इथे वरती ए पॉइंट आहे आणि अशा प्रकारे एक ट्रायंगल आपल्याला या ठिकाणी दिसतोय. इथे राईट अँगल दाखवलेला नाही, मी तो सिंबॉलिक करतोय. अशा प्रकारे इथे एक ट्रायंगल ABC आपल्याला दिसतोय, ज्याच्यामध्ये BC आणि AB ची लांबी 1 युनिट किंवा 1 एकक दिलेली आहे. असं असेल तर अर्थातच हा जो हायपोटेनस आहे, कर्ण आहे, तो √2 असतो पायथागोरस प्रमेयानुसार. ही किंमत काढली कशी, त्याचं एक गणन कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी बघूया. इथे जो राईट अँगल ट्रायंगल आहे ABC, याच्यामध्ये हायपोटेनस आहे AC, म्हणून AC² इज इक्वल टू CB² प्लस AB². व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. AC² इज इक्वल टू 1² प्लस 1². स्क्वेअर करून घेतलेले आहेत. AC² इज इक्वल टू 1 प्लस 1 मीन्स AC² इज इक्वल टू 2 आणि शेवटी वर्गमुळाची पायरी घेतलेली आहे, AC इज इक्वल टू √2. अशा प्रकारे ही √2ची किंमत या ठिकाणी पायथागोरस थेरम वापरून काढलेली आहे. म्हणजे इथे हे जे डिस्टन्स आहे C पासून A पर्यंत, ते मी पॉईंट घेऊन दाखवतो तुम्हाला. इथे पॉईंट ऑलरेडी दिसत नाही तुम्हाला. इथे आपला पॉईंट C आहे, इथे आपला पॉईंट B आहे आणि इथे आपला पॉईंट A आहे. या ठिकाणी A आणि C ला जोडणारा जो रेषाखंड आहे त्याची लेंथ या ठिकाणी √2 आहे.
BC ची लेंथ 1 आहे आणि AB ची लेंथ पण 1 आहे. अशा प्रकारे पायथागोरस थेरम वापरून या ठिकाणी आपण ही AC ची किंमत काढलेली आहे आणि मग तेवढ्याच प्रकारचं अंतर घेऊन आपण अशा प्रकारचा कंस या रेषेपर्यंत काढला की या ठिकाणी जी संख्या असेल ती असेल √2. अशा प्रकारचा हा माहितीचा भाग. पण ही आकृती आपल्याला प्रत्यक्ष काढायची आहे. मग ती काढायची कशी ते आपण पाहूया. त्यासाठी आपण कंपास पेटीमधील पट्टी आणि पेन्सिल पहिल्यांदा घेणार आहोत. मी या ठिकाणी या टूलमध्ये जे कंपास बॉक्स आहे ते ओपन करतोय. त्याच्यामधून मी पट्टी म्हणजे रुडल म्हणजे स्केल घेतोय. ही स्केल मी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि एक नंबर लाईन मला ड्रॉ करायची आहे. ती अशा प्रकारे आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. अर्थात ही नंबर लाईन आहे म्हणून तिला एरो दाखवणं आपल्याला गरजेचं आहे. मी पट्टी थोडी बाजूला करतो आणि दोन्ही बाजूला या ठिकाणी एरो दाखवतोय अशा प्रकारे आपण पहिल्यांदा एक रेषा काढली, एक लाईन ड्रॉ केली आणि या लाईनवर आपण जेव्हा नंबर्स दाखवतो तेव्हा ती नंबर लाईन असते किंवा तिला संख्या रेषा म्हणतात. आपल्याला या ठिकाणी √2 संदर्भात फक्त विचार करायचा आहे आणि मग √2 ही संख्या रेषेवर कुठे असेल ते आपण पाहणार आहोत. इथे समजा आपण काय करूया, एक नंबर घेऊया. मी त्यासाठी रेड पॉईंट या ठिकाणी घेतोय. इथे आपला साधारणपणे पॉईंट घेतलेला आहे. आपण काय करूया, तिथे 0 दाखवूया. पट्टी घेतोय मी, तिथे आपल्याला 0 दाखवायचं आहे. त्याच्यापासून साधारणपणे एवढंच अंतर घ्या असं मी म्हणणार नाही, पण पुरेशा अंतरावर आपण एक ही संख्या दाखवूया. ती मी इथे 3 सेंटीमीटर अंतर घेऊन दाखवतोय. तेवढ्याच अंतरावर डावीकडे आपल्याला संख्या दाखवता येईल, पण तिची आवश्यकता नाही. ती नाही दाखवली तरी चालेल, पण तरी मी या ठिकाणी ती इंडिकेट करतोय. अशा प्रकारे मी संख्या रेषेवर 3 बिंदू स्थापन केलेले आहेत. त्यापैकी मध्यभागी जो आहे त्याला मी 0 असं लेबल करणार आहे. त्याच्यानंतर उजवीकडे जी संख्या आहे तिला मी 1 असं लेबल करणार आहे. शून्याच्या उजवीकडे नेहमी पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि डावीकडे निगेटिव्ह नंबर्स असतात. हे आता तुम्हाला माहीत झालेलं आहे की तुम्ही त्याच्याशी परिचित आहात निश्चितच चांगल्या प्रकारे. आणि म्हणून मी शून्याच्या डावीकडे, त्याची आवश्यकता नाही, तो नाही दाखवला तरी चालेल, -1 अशा प्रकारे इंडिकेट केलेला आहे. आता माझ्याकडे हे जे आहे ना, हे सारखं अंतर आहे. शून्यापासून -1 पर्यंत आणि शून्यापासून +1 पर्यंत हे अंतर माझ्याकडे सारखं आहे. आणि एवढंच अंतर मला इथे घ्यायचं आहे. मला एक लंब काढायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही तो लंब काढा किंवा डायरेक्ट तेवढं अंतर घेतलं तरी चालेल. लंब काढायचं असेल तर मग आपल्याला वापरावं लागेल प्रोट्रॅक्टर. मी या ठिकाणी प्रोट्रॅक्टर घेतोय. त्याचा मध्यबिंदू बरोबर 1 वर ठेवतोय आणि 90 अंशावर मी मार्क करून घेणार आहे. कारण या ठिकाणी मी जो सेगमेंट ड्रॉ करणार आहे तो परपेंडिक्युलर असणं गरजेचं आहे. या ठिकाणी माझं कंपासचं काम संपलेलं आहे आणि आता मी 1 आणि हा पॉईंट आहे याच्यातून जाणारा सेगमेंट काढा, रे काढा, काही प्रॉब्लेम नाही. पट्टीचा वापर करा, पण मला इथे उपलब्ध आहेत अशा प्रकारची सिस्टीम. रेडच आलेला आहे माझ्याकडे तो भाग, त्याला मी अंडू करतो, ब्लॅक करून घेतो. अशा प्रकारे मला या ठिकाणी एक सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. एक मधून अशा प्रकारे वरती जाणारा तो सेगमेंट असला तरी चालेल, त्याला रे म्हणून दाखवलं तरी चालेल तुम्ही. आणि मला आता या ठिकाणी 3 सेंटीमीटर अंतरावर, बरोबर हे युनिट जे आहे 0 to 1 पर्यंत जे डिस्टन्स आहे ते 3 सेंटीमीटर आहे. म्हणून मला या ठिकाणी ते अंतर 3 सेंटीमीटर घेऊन मार्किंग करायचे आहे. जास्त नको म्हणून मी पट्टीची लांबी कमी करतोय, जेणेकरून या ठिकाणी मला ती हाताळणं सोपं होईल. आणि मी बरोबर 3 सेंटीमीटर अंतरावर कंपासने खूण केली तरी चालेल, पट्टी परपेंडिक्युलर ठेवून अशा प्रकारे तुम्ही ते क्लिअर केलं तरी चालेल. कंपासचा वापर करून सुद्धा आपण या ठिकाणी तो बिंदू कुठे येईल ते निश्चित करू शकतो. पट्टी तुम्हाला परपेंडिक्युलर धरण्याचं कौशल्य असेल तर बरोबर अशा प्रकारे 3 तुम्ही लाईनवर घेतलेलं आहे
आणि या ठिकाणी आपण 0 पाशी मार्किंग करणार आहोत, म्हणजे हे डिस्टन्स सेम होईल. पट्टीचं काम संपलेलं आहे. हे मार्किंग तुम्ही कंपासने पण करू शकता, पण परपेंडिक्युलर पट्टी धरण्याचं कौशल्य तुमच्याकडे असेल तर या प्रकारे तुम्ही ती खूण करू शकता. आणि मग हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट मला इथे 0ला जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही पट्टी वापरा, पण माझ्याकडे पट्टी न वापरता ही जोडणी मी करू शकतो सरळ रेषेमध्ये या प्रकारे. पण तुम्ही मात्र पट्टीच वापरा. अशा प्रकारे हाताने सरळ रेषा काढू नका. अशा प्रकारे मी हे बिंदू जोडून घेतलेले आहेत. इथला असणार हा रेड पॉईंट इथे परत डार्क करतो मी मुद्दाम होऊन, की जेणेकरून ते स्पष्ट लक्षात यावेत. अशा प्रकारे इथलं हे जे डिस्टन्स आहे ते पण मी मार्क करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम आहे. ते बिलकुल डिफरंट असता कामा नये. तेव्हा आपली आकृती 100% बरोबर आहे असं समजायचं, अन्यथा चुकीची. 0 पासून 1 पर्यंत इथं मी एक पॉईंट या ठिकाणी लिहिला काय किंवा नाही लिहिला काय त्याची आवश्यकता नाही, पण त्याला नाव देऊया आपण वाटलंच तर. इथे काही बिंदूंना नावं नाही दिलेली आपण, पण इथे देऊया एक नाव वाटलंच तर. नावं कॅपिटल लेटरमध्ये हवीत. इथं जो पॉईंट आहे तो ए आहे आणि या ए पॉईंटमधून आपल्याला आता काय करायचंय, कंस काढायचा आहे या रेषेपर्यंत. आणि त्यासाठी आपल्याला कंपास बॉक्समधील कंपास हे इन्स्ट्रुमेंट किंवा टूल घ्यायचं आहे. त्याचं लोखंडी टोक जे आहे ते आपल्याला या शून्यावर ठेवायचं आहे. संख्या रेषेवर जिथं 0 आहे तिथं लोखंडी टोक ठेवलंय. आणि कंपासमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे. ते अंतर घेताना नीट लक्ष द्या इकडे. माझं अंतर जास्त आहे, मला ते कमी करावं लागेल. तुम्ही हातात कंपास घेऊन तशा पद्धतीची हालचाल करून ते इथे एवढं घेऊ शकता बरोबर. अशा प्रकारे या पॉईंट ए पर्यंत आपण ते अंतर घेतलेलं आहे आणि घेतल्यानंतर त्याच अंतराने आपल्याला एक कंस असा रेषेपर्यंत करायचा आहे, रेषेपर्यंत यायचं आहे. आणि मग तो कंस रेषेला जिथे छेदेल, स्पर्श करेल, तो पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कंपासचं काम संपलेलं आहे. हे पॉईंट मी घेतलेला होता पण चुकून तो गेलेला आहे. पुन्हा मी त्या ठिकाणी तो आणतोय. ए पॉईंटमधून आपण या ठिकाणी कंस काढलेला आहे आणि तो संख्या रेषेवर इथपर्यंत आणलेला आहे. आता नीट लक्ष द्या, इथून ओ पासून ए पर्यंत जे अंतर आहे सरळ असं ते मोजा तुम्ही पट्टीने. नंतर हे अंतर मोजा. दोन्ही अंतर सारखीच आहेत. बोथ डिस्टन्स आर सेम. म्हणून ए जर वर्गमुळात 2 असेल तर ही या ठिकाणी असणारी संख्या सुद्धा वर्गमुळात 2 असणार आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला लेबल करून घ्यायचंय √2. दोन संख्या मला येणार आहे आणि वर्गमुळातलं चिन्ह मला त्या ठिकाणी नंतर पेन्सिल घेऊन काढावं लागेल. अशा प्रकारे 2 मी लिहिले, पण हे 2 म्हणजे वर्गमुळात 2 असणार आहे आणि ते मी या ठिकाणी दाखवतोय. लाल कलर आहे म्हणून असू द्या, काही बिघडत नाही. या ठिकाणी असणारी संख्या ही √2 असणार आहे. अशा प्रकारे आपण वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवलेली आहे. तुम्ही याच क्रमाने प्रोसिजर वापरून ही संख्या रेषेवर इंडिकेट करू शकता. तर आजचा असा हा भाग होता जो तुमच्या लक्षात आलेला असेल. वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर कशी दाखवायची ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. परत एकदा लक्षात घ्या, समरी आपण या ठिकाणी घेतोय. आपण पहिल्यांदा एक रेषा काढली, त्या रेषेवर एक बिंदू घेतला 0 आणि त्याच्यापासून समान अंतरावर डावीकडे -1 आणि समान अंतरावर 1 लिहिला. नंतर 0 ते 1 हे जे अंतर आहे त्याच अंतरावर आपल्याला लंब किरणावर किंवा लंब रेषाखंडावर बिंदू घ्यायचा आहे. म्हणून आपण 1 मधून लंब रेषा काढली आणि बरोबर तेवढ्याच 0 ते 1 च्या दरम्यान जेवढं अंतर आहे त्या अंतरावर ए बिंदू स्थापन केला. ए हा 0 या संख्येच्या बिंदूशी जोडून घेतला. नंतर आपण हातामध्ये कंपास घेतलं, कंपासचं लोखंडी टोक या 0 वर ठेवलं आणि पेन्सिलचं टोक एवर ठेवून संख्या रेषेपर्यंत कंस काढला आणि त्या ठिकाणी येणारी जी संख्या आहे ती आपण डिनोट केली ॲज √2.
या ठिकाणी हा राईट अँगल तयार होतो, म्हणून ते सिम्बॉल सुद्धा आपल्याला आकृतीमध्ये अशा प्रकारे दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे आपली आकृती 100% बरोबर आहे, कसल्याही प्रकारची उणीव तिच्यामध्ये राहिलेली नाही. अगदी याच पद्धतीचा वापर करून आपण पुढच्या क्रमशः संख्या ज्या आहेत √3, √4, √5, √6, √7 या उजव्या बाजूला दाखवू शकतो आणि डाव्या बाजूला अशाच प्रकारे मायनस नंबर आपण इंडिकेट करू शकतो. तो भाग तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. सेम प्रोसेस आहे, बदल काहीच नाही. या भागात आपण आज √2 ही संख्या रेषेवर कशी दाखवायची ते पाहिलेलं आहे. थांबूया या ठिकाणी आपण. सर्वांना धन्यवाद.